की तरफ खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं, बहुत बड़ा झटका पहली गेंद पर निखिल स्पोर्ट्स खानपे टीम को। पहली गेंद पर आक्रमण करने का प्रयास और उसमें फंसते हुए बैट्समैन आशीर्वाद, जिनसे काफ़ी अपेक्षाएं थी कहीं ना कहीं खानपे टीम को, क्योंकि पहले मैच में अच्छा खेले थे, लेकिन इस मैच में शून्य का चश्मा पहनकर पेविलियन में लौटते हुए संजय को विकेट मिला है पहली गेंद पर। अच्छी शुरुआत कही जा सकती है, बहुत ऊपर खेल बैठे थे, ऊंचाई अधिक थी स्ट्रोक में, और जो अंतर चाहिए था बाउंड्री को पार करने के लिए वो पार नहीं कर पाए। पावर प्ले का खेल है, केवल 2 खिलाड़ी सर्कल के बाहर होते हैं, ऐसे में गैप में खेलना बहुत जरूरी। इस बार गेंद हवा में है, लेकिन बैकवर्ड पॉइंट के ऊपर से निकालने में कामयाब, और आउटफील्ड बहुत ही तेज है, खिलाड़ी गेंद के पीछे और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ राहुल बोईर है। राहुल, कहीं ना कहीं बल्ले के बीचों बीच ये गेंद नहीं लगी थी, लेकिन अच्छी बात ये रही कि इनफील्ड के ऊपर से खेलने में कामयाब रहे और महत्वपूर्ण बाउंड्री मिल गई ना। गरज देखील होती, पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर गरजेचं आहे भागीदारी, गरजेचं आहे पार्टनरशिप, आणि ते आता मात्र बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय खानपे टीमच्या माध्यमातून। मनीष के बल्ले से ये चौका निकला है। नए बैट्समैन वैभव नॉन स्ट्राइकर से एंड पर। एक रोचक मैच की उम्मीद में सभी दर्शक यहाँ पर, और इस बार जोरदार तरीके से स्लैश करना चाहते थे, पॉइंट की दिशा में खेलना चाहते थे, लेकिन चूक गए, थोड़ा सा अतिरिक्त उछाल। और इस एंड की खासियत रही है, इस एंड से जब भी गेंदबाजी हुई है ऑफ स्टंप के बाहर दाहिने हाथ के बैट्समैन के विरुद्ध, ज़्यादातर गेंदें थोड़ा अतिरिक्त उछाल लेकर आ रही है, खासतौर पर जब भी गेंद गुड लेंथ पर पिच होती है या फिर थोड़ी सी बैक ऑफ लेंथ गेंदबाजी होती है, तो गेंदबाज को ज़रूर थोड़ी सी सहायता मिल रही है। संजय एक बार फिर से, और इस बार देखिए बल्ला ऊपर, गेंद बल्ले के नीचे से गुजर गई, विकेट कीपर वहां पर गलती करते हुए नजर आए, जिसके चलते 22 के रूप में 1 रन। फिर से बीट करने में कामयाब रहे थे बैट्समैन को गेंदबाज संजय। अभी तक अच्छा ओवर घट रहा है, मात्र 5 रन बने हैं 1 विकेट के नुकसान। दूसरे राउंड का मैच है, हालांकि आवाज बिनार टीम के लिए पहला ही मुकाबला है इस टूर्नामेंट में। पहले राउंड के मैच में निखिल स्पोर्ट्स खानपे टीम ने दत्तक कृपा सावत टीम को परास्त किया था, काफी अच्छा प्रदर्शन रहा था। बहुत अच्छी गेंद, किनारा लगा और बैट्समैन का काम तमाम। वैभव लौटते हुए पेविलियन की राह पर। टीम की पहले राउंड के मैच में भी कुछ इस तरह से ही शुरुआत देखने को मिली थी। पहले 3 विकेट्स काफ़ी जल्दी जल्दी गवा दिए थे, और उसके बाद एक अच्छी पार्टनरशिप हमें देखने को मिली थी आशीर्वाद और आकाश के बीच में। आकाश ने 32 रनों की शानदार पारी खेली थी, जिसके चलते एक अच्छा टोटल खड़ा करने में कामयाब रही थी निखिल स्पोर्ट्स खानपे टीम। लेकिन क्या इस मैच में उतनी अच्छी पार्टनरशिप देखने को मिलेगी? 2 बल्लेबाज बहुत सस्ते में आउट हो चुके हैं, आशीर्वाद और वैभव। नए बैट्समैन प्रेम आए हैं। संजय एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, ओवर पेच बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए लॉफ्ट कर दिया है 2 खिलाड़ियों के बीच में, लेकिन बढ़िया क्षेत्रक्षण। हालांकि 2 रन लेने से नहीं रोक पाए वहां पर प्रेम को फील्डर, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। निखिल स्पोर्ट्स खानपे टीम के आकाश के लिए एक बहुत अच्छा अवसर है इस मैच में। अभी तक बैटिंग करने के लिए आए नहीं है, लेकिन मौका शायद मिल सकता है। अभी भी 3 ओवर का खेल बचा हुआ है। यदि वो लगातार 3 गेंदों पर 3 चौके लगाते हैं या फिर 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं, तो स्वराज 11 ढोले टीम के सलमान शेख की ओर से 2000 रुपयों का कैश प्राइज है उनके लिए। तसेच सन्मान्य आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर रुपेश पारधी आणि त्याच्यानंतर बालकृष्ण सुतार यांचं शुभागमन झालं। आपलं हार्दिक स्वागत आहे सरपंच चषकामध्ये। दोनों बल्लेबाजों के कंधों पर बड़ी जिम्मेदारी है। प्रेम और मनीष की जोड़ी है क्रीज पर। मनीष 4 पर बैटिंग करते हुए, प्रेम ने 2 रन बनाए हैं, एक ही गेंद का सामना किया है। 1-22 के रूप में रन आया था पहले ओवर में। तो शुरुआत बहुत अच्छी
आवाज भिनार टीम की। पहला ओवर बहुत सफल रहा संजय का। नया ओवर लेकर सुजय। अब 7 खिलाड़ी बाउंड्री पर क्योंकि पावर प्ले समाप्त हो चुका है। शॉर्ट पिच गेंद हुक कर दिया है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। खिलाड़ी वहां पर मौजूद है, एक ही रन लेने का अवसर। अच्छा मौका था राहुल इस दफा बैट्समैन के पास। शॉर्ट पिच गेंद थी, ज्यादा रफ्तार भी नहीं थी, काफी समय था बैट्समैन के पास स्ट्रोक खेलने के लिए। फाइन लेग सर्कल के अंदर था, उसको बीट करना था, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए मनीष। सूरज गेंदबाज है, और फिर से पटकी हुई गेंद। इस बार दिशाई ने ऑफ स्टंप के काफी बाहर जाने दिया उसको। वाइड गेंद, स्कोर में बढ़ोतरी होती हुई। प्रेम हमेशा एक महत्वपूर्ण बल्लेबाज रहे हैं जहां तक खानपे टीम का सवाल है। एक और शॉर्ट पिच गेंद, इस बार बल्ले के बीचों बीच लेकर घुमा दिया है। फील्डर की कोशिश बढ़िया थी लेकिन रोक नहीं पाए। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। राहुल, जिस तरह से सूरज गेंदबाजी कर रहे हैं, ऐसे लग रहा है कि शायद वो पहली बार गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच प्रथमच गोलंदाजी करतात की काय गोलंदाज असंच म्हणावं लागेल. या अनुषंगानं संघाची जी धावसंख्या आहे, पहिल्याच बॉलवरती विकेट आला होता, एक मोमेंट तिथे निर्माण झालं होतं. त्याच्यानंतरचा हा कमबॅक देखील आपल्याला खानपे टीमचा खूप चांगला पाहायला मिळतोय, कारण का भरपूर यंगस्टर, भरपूर नवोदित खेळाडू आपल्याला या दरम्यान आवाज बिना टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये संधी देण्याचा प्रयत्न आहे दिनेश पाटील यांचा. मात्र बघूया कसा काय त्यांचा होईल या मॅच मध्ये. स्कोर इस समय 13 रन, 2 विकेटों के नुकसान पर। इसी तरह से लगातार यदि शॉर्ट पिच गेंदबाजी होती रही तो निश्चित रूप से बल्लेबाज और ज़्यादा फायदा उठा सकते हैं। खासतौर पर प्रेम एक खतरनाक बल्लेबाज है। 3 गेंदें की है, तीनों भी शॉर्ट ऑफ लेंथ, ज़्यादा रफ्तार भी देखने को नहीं मिल रही है। हाफ ट्रैकर कर रहे हैं, एक वाइड हुई है, एक पर चौका निकला है और एक गेंद पर सिंगल। इस तरह से 2 गेंदों पर 6 रन खर्च किए हैं गेंदबाज सूरज ने। थर्ड मैन और फाइन लेग दोनों भी सर्कल के अंदर रखे गए हैं, बाकी के 7 खिलाड़ी बाउंड्री पर। देखिए फिर से शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है, इस बार गैप में एक और चौका। एक तरह से बैट्समैन को आमंत्रित किया जा रहा है बड़े स्ट्रोक खेलने के लिए। मौके मिल रहे हैं और मौकों पर चौके लगाते हुए प्रेम। ओहो, ये भी शॉर्ट पिच गेंद थी, हुक करना चाहते थे, इस बार चूक गए। 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर की ओर से आता हुआ बाउंसर घोषित किया है अंपायर गोकुल पाटिल ने इस गेंद को, और ये गेंद डॉट चली गई। तो अभी भी सटीक लेंथ पर गेंदबाजी देखने को नहीं मिल रही है। गेंद हाथ से बराबर छूट ही नहीं रही है। ये गेंद कुछ बेहतर लंबाई पर थी लेकिन दिशा खराब है, वाइड। स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर 18 रन, 2 विकेटों के नुकसान पर। पहले ही ओवर में 2 करारी झटके लगे थे जब आशीर्वाद और वैभव आउट हुए, लेकिन उसके बाद थोड़ी बहुत वापसी जरूर की है खानपे टीम ने। ओहो, एक और अच्छी लेन पर रखी हुई गेंद, पूरी तरह से बीट हुए बैट्समैन। देखिए जैसे ही थोड़ा आगे रखना शुरू कर दिया है बैट्समैन को, थोड़ा सा ट्रबल करते हुए। विलास शास्त्री आणि सत्यवान मागे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. सूरज एक बार फिर से, इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में, दूर गगन की छाव में भेज दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से. 6 रन. मुंबई आपली आहे आपली. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. इस बार हालांकि ज्यादा शॉर्ट ऑफ लेंथ नहीं थी, थोड़ी सी मामूली शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन बहुत जल्दी हरकत में आ गए थे. पैरों की फिरकी बनाते हुए, स्विवल करते हुए हुक कर दिया था डिप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. प्रेम के बल्ले से निकलने वाला ये पहला सिक्सर और इस मैच में लगने वाला भी पहला छक्का. ओवर खत्म होता हुआ 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 24 रन, 2 विकेटों के नुकसान पर. निखिल स्पोर्ट्स खानपे टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई आज का
ये कुल मिलाकर हम देखें तो दूसरे राउंड का अंतिम मैच है। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा। शिवम स्पोर्ट्स गेर से बनाम नक्षत्रा चौदरपाड़ा। दरम्यान या ठिकाणी माननीय श्री सत्यवान माघे साहेबांचं शुभागमन होत आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत माननीय श्री विलास शास्त्री यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय अनिल दादा पाटील आणि आई देवी सापे स्पोर्ट्सच्या माध्यमातून सरपंच चषक 2021 मध्ये। बॉलिंग में परिवर्तन, प्रणव भुईर के हाथ में गेंद थमा दी गई है। वैसे देखा जाए तो आवाज बिनार टीम जो है उसमें भी काफी युवा खिलाड़ी है, अनुभव की थोड़ी कमी है। पटकी हुई गेंद बैकफुट पर जाकर उठा के खेल दिया है, जबरदस्त बैकफुट पंच, कवर बाउंड्री के बाहर 6 रन। गिरशी घरी गिरता परी, गिरशी घरी गिरता परी, लहरी भगवा ध्वजा। के बल्ले से दर्शनीय स्ट्रोक, शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप के काफी बाहर थी, जगह मिली थी और काफी समय भी मिला था। बैकफुट पर चले गए, पूरा वजन बैकफुट पर ट्रांसफर किया और गेंद को हैमर किया था उन्होंने कवर पॉइंट के ऊपर से। लाजवाब छक्का। इस तरह के स्ट्रोक्स बहुत मुश्किल होते हैं, भले ही गेंद कितनी भी कमजोर क्यों ना हो, ऑफ साइड में छक्का लगाना हमेशा मुश्किल काम। फिर से वही स्ट्रोक खेलना चाहते थे, मोटा सिरा लगा, शॉर्ट थर्ड मैन को बीट करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। जबरदस्त पलटवार देखने को मिल रहा है। शुरुआती झटके लगने के बाद निखिल स्पोर्ट्स खान पे टीम के बल्लेबाजों द्वारा 2 विकेट्स बहुत जल्दी गिरे थे, लेकिन उसके बाद एक अच्छी पार्टनरशिप प्रेम और मनीष के बीच में। बढ़िया गेंद थी, लेकिन इसमें भी कुछ रन्स मिल जाएंगे। इस बार विकेट कीपर को चकमा देकर गेंद निकल गई, काफी फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन और। बैट्समैन मनीष किस्मत के धनी नजर आ रहे हैं। जो छक्का जड़ा था वो बहुत अच्छा स्ट्रोक था, लेकिन उसके बाद 2 ऐसे स्ट्रोक जिस पर गेंदबाज को कुछ सफलता मिलनी चाहिए थी, लेकिन किस्मत कहीं ना कहीं साथ नहीं दे रही है गेंदबाज का। किस्मत पूरी तरह से बल्लेबाज के पक्ष में नजर आ रही है। इससे पहले बाहरी किनारा लगा, इस गेंद पर अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का और दोनों भी गेंदें सीमारेखा के बाहर चली गई। लगातार 2 चौके, 3 गेंदों पर 14 रन इस ओवर से आ चुके हैं। और लीजिए एक और गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, लगातार तीसरा चौका। तीन गेंदों पर 3 लगातार चौके, बड़ा ही खर्चीला ओवर साबित हो रहा है। इस दफा इंटेंशनली खेला गया था, जानबूझकर ये स्ट्रोक खेला गया था। थर्डमैन का खिलाड़ी सर्कल के अंदर था, थोड़ा फाइन था, उस खिलाड़ी की दाहिनी तरफ से गेंद को निकालने में कामयाब रहे, जानबूझकर बैट का फेस खोल दिया था। बहुत ही चतुराई भरा स्ट्रोक। चौकों की ये हैट्रिक पूरी की है बैट्समैन मनीष ने, और इसके लिए माननीय श्री रामचंद्र पाटिल साहब की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज। इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास पूरी तरह से बीट हुए। वैसे देखा जाए तो गेंदबाजी ज़्यादा बुरी नहीं हुई है इस ओवर में, लेकिन कहीं ना कहीं किस्मत ने थोड़ा सा धोखा दिया है गेंदबाज प्रणय को। प्रणव गेंदबाजी कर रहे हैं। 23 पर बैटिंग करते हुए मनीष। इस बार ओवर पेज ड्राइव किया, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, खूबसूरत चौका। सांग तुझ्या मनान काय करते, कोणे देशीने हो कोणे गावीने हो।
चौके के साथ तीसरे ओवर की समाप्ति, स्कोर 46 रन मात्र 2 विकेटों के नुकसान पर निखिल स्पोर्ट्स खानपे टीम ने इसी तरह से पलटवार किया था पहले राउंड के मैच में भी। पहले राउंड के मैच में मुझे याद आता है कि उनके 2 ओवर में 16 रन ही बने थे, लेकिन आखिर के 2 ओवर्स में बहुत ही शानदार आक्रामक बैटिंग देखने को मिली थी। आकाश ने धुआंधार बैटिंग की थी, लेकिन इस मैच में प्रेम और मनीष छा गए हैं। खासतौर पर मनीष को देखिए 27 पर बैटिंग कर रहे हैं, जिसमें 4 चौके बल्कि 5 चौके और 1 छक्का शामिल है। प्रेम ने भी अच्छा योगदान दिया है, 2 चौकों और 1 छक्के की बदौलत वो खेल रहे 16 रन बनाकर। 3 ओवर के बाद 46 रन 2 विकेटों के नुकसान पर ठीक 15.33 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाती हुई इस मैच में निखिल स्पोर्ट्स खानपे टीम, और परेशानियां बढ़ती हुई आवाज स्पोर्ट्स बिना टीम के कैप्टन की। अंतिम ओवर शुरू होने जा रहा है। गेंद हाथ में थमा दी है कैप्टन ने समीर के। वाशर एंड से गेंदबाजी करेंगे समीर। ऑन साइड में एक लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट है, एक डीप स्क्वेरिश मिड विकेट भी रखा गया है, डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग है, शॉर्ट फाइन लेग है। ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन, एक डीप बैकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ। पटकी हुई गेंद घुमा दिया है उसको डीप स्क्वेयर लेग के ऊपर से, खूबसूरत शॉट, 6 रन। प्रेम के पुल और हुक शॉट देखते ही बन रहे हैं, और इस सिक्सर के साथ ही 50 रन पूरे होते हुए निखिल स्पोर्ट्स खानपे टीम के कुल रन संख्या 52 मात्र 2 विकेटों के नुकसान पर। पूरी तरह से चढ़कर बल्लेबाजी कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज। प्रेम 22 पर पहुंच चुके हैं, प्रेम का ये दूसरा सिक्सर। इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज भी काफी गलतियां अब करते हुए नजर आ रहे हैं। जिस तरह से शॉर्ट पिच गेंदबाजी खासतौर पर दूसरे ओवर में देखने को मिली थी, उसका फायदा उठाया प्रेम ने। ये गेंद वाइड रही, अतिरिक्त रन भी खर्च किए जा रहे हैं, दबाव महसूस करते हुए इस समय बिना टीम की गेंदबाज। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी। अभी भी 5 गेंदें शेष है। इस बार बल्ले के बीचों बीच तो नहीं ले पाए, लेकिन गैप में खेल दिया है। ओहो, बहुत ही शानदार फील्डिंग। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम फील्डर की। निश्चित रूप से 2 रन बचाए अपनी टीम के लिए। संजय थे वहां पर। मूलतः वो दाहिने हाथ के खिलाड़ी है, लेकिन अपने बाई तरफ चले गए थे, डीप स्क्वायर लेग की दिशा में लगभग फील्डिंग कर रहे हैं। डीप मिड विकेट की तरफ जाकर गेंद को उन्होंने रोका था। एक ही हाथ से गेंद को फील्ड किया गया और निश्चित रूप से 2 रन बचाए। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार हाफ ट्रैकर पुल किया है, संजय के पास कैच का मौका, लेकिन इस बार गलती हुई और गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 4 रन। कलाई बारी हाताई न्यारी खेळाडू ये दमदार, कलाई बारी हाताई न्यारी। तसेच सन्माननीय रामचंद्र मागे वाशेरे गावचे उद्योजक यांचं शुभागमन आहे. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्कोर देखते ही देखते बातों ही बातों में 59 पर पहुंच चुका है। अभी भी 3 गेंदें पारी में शेष है। बहुत ही विशाल स्कोर खड़ा कर दिया है खानपे टीम के बल्लेबाजों ने। यह गेंद अंदर की तरफ लाने का प्रयास, लेकिन जब भी इन स्विंगर डालने का प्रयास कर रहे हैं, दिशाहीन हो रहे हैं। वाइड गेंद। नियंत्रण का अभाव नजर आ रहा है गेंदबाजी में। कहीं ना कहीं प्रैक्टिस की भी ऐसे लगता है कि कमी है, अनुभव की तो कमी है ही, लेकिन जिस नियंत्रण के साथ बॉलिंग होनी चाहिए वो नियंत्रण बिल्कुल भी नजर नहीं आ रहा है। फिर से लेग स्टंप के बाहर भटक गए। ये दबाव स्पष्ट रूप से देखने को मिल रहा है गेंदबाज के ऊपर। एक और वाइड गेंद। 3 वाइड गेंदें इस ओवर में कर चुके हैं समीर। हालांकि एक मौका उन्होंने निर्माण किया था, लेकिन कैच ड्रॉप हुआ और उस गेंद पर चौका भी चला गया था। संजय वहां पर फील्डर थे डीप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ, जो गेंद को कैच नहीं कर पाए। इस बार बहुत ऊपर उठा दिया है, मिस टाइम नजर आ रहा है ये स्ट्रोक। फील्डर गेंद के नीचे फिर से कैच ड्रॉप, खराब क्षेत्र रक्षण। इस तरह के कैचेस यदि फील्डर पकड़ नहीं सकते हैं तो फिर मैच को जीतना बहुत मुश्किल होगा, क्योंकि जब कैच छूटता है तो फिर गेंदबाज का मनोबल भी थोड़ा सा नीचा हो जाता है, मनोबल गिरता है। आत्मविश्वास की कहीं ना कहीं कमी खिलाड़ियों के अंदर नजर आती हुई। 2 रन मिले इस गेंद पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 63 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार पूरी तरह से गैप में खेल दिया है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। खेळाडू ये दमदार, गावदेवी स्पोर्ट्स
राजकोट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. बहुत ही खूबसूरत पारी खेली है प्रेम ने। पहले मैच में उन्होंने निराश किया था, लेकिन इस मैच में बहुत ही शानदार बैटिंग की है। टाइमिंग बहुत बढ़िया थी और प्लेसमेंट भी बहुत ज़बरदस्त। 30 पर प्रेम खेलते हुए इस बार स्वीप करना चाहते थे, अपना संतुलन गंवाया। हालांकि गेंद जा रही है आउटफील्ड में, डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद पर आते हुए हल्का सा फंबल, और देखिए बल्ला हाथ से छूटने के बावजूद भी 2 रन लेग बाय के जरिए दौड़कर पूरे करने में कामयाब रहे प्रेम, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। तो कुल मिलाकर 69 रन बनाए हैं निखिल स्पोर्ट्स खानपेट टीम ने अपने निर्धारित 4 ओवर्स में, और जीतने के लिए आवाज स्पोर्ट्स भिनार टीम के सामने 70 रनों की चुनौती। अगला मैच जिसका टॉस किया जाएगा शिवम स्पोर्ट्स गिर से बनाम नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाड़ा। थोड़ा सा करेक्शन, प्रेम ने 34 रन बनाए। 30 के बाद उनके बैट से चौका आया था, और अंतिम गेंद पर जो रन आए वो लेग बाय के थे। तो 34 रन बनाकर नाबाद रहे प्रेम। 27 रनों की अच्छी पारी खेली मनीष ने। मात्र 9 गेंदों का सामना किया था मनीष ने, और प्रेम ने 12 गेंदों का सामना किया। तर टार्गेट 70 धावांचं आहे। आपण जाणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे। दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। शिवम स्पोर्ट्स गेरसी विरुद्ध नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाडा। टॉस बॉक्स अतिशय सुंदर असं हे टॉस कक्ष बनवण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण प्रत्येक सामन्याची नाणेफेक या सरपंच चषकामध्ये करत आहोत। आई गावदेवी स्पोर्ट्स सापे टीमच्या वतीनं, तसेच या स्पर्धेचे पुरस्कर्ते अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। अतिशय महत्त्वाचा सामना आहे। दोन्ही संघाचे कॅप्टन्स देखील उपस्थित झालेले आहेत। माझ्या उजव्या बाजूला आहेत दीपक, जे कर्णधार आहेत नक्षत्रा चौधरपाडा संघाचे, आणि माझ्या डाव्या बाजूला नरेंद्र दिवाने, जे कर्णधार आहेत शिवम स्पोर्ट्स गिरसी संघाचे। टॉस कॉइन तुम्ही पाहू शकाल, अनिल दादा, आणि दुसऱ्या बाजूला सरपंच चषक 2021 दीपक कॉल देत आहेत। सरपंच चषक असा कॉल आहे, आणि जशी मागणी तसा पुरवठा। टॉस जिंकलाय नक्षत्रा चौधरपाडा टीमच्या कॅप्टनने। आपण टॉस विनिंग कॅप्टनला पाहुण्यांच्या शुभास्ते देत आहोत आकर्षक भेटवस्तू, ज्यामध्ये शीतपेय आहे, जनार्दन शेलार यांच्या सौजन्याने लाभलेला आहे। तसेच एक आकर्षक स्पोर्ट बॅग आपण देत आहोत। स्वर्गीय चंद्रकांत उर्फ आप्पा कांबेरे यांच्या स्मरणार्थ ही बॅग देण्यात आलेली आहे। दीपक कांबेरे आणि सूरज कांबेरे यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आभार, आणि आमच्या पाहुण्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। दीपक, अतिशय वेगाने वारे वाहत आहेत, परिस्थिती फारच बदलत चाललेली आहे। इव्हिनिंग सेशन आहे, टॉस जिंकलाय, काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार। क्षेत्ररक्षण करणार आहात। आतापर्यंत जो खेळ झालेला आहे पहिल्या 2 सामन्यांमध्ये, पूर्णपणे संतुष्ट आहात का, की एखादं असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये जास्त सुधारणा करण्याची आवश्यकता वाटते? नक्कीच आम्ही बॅटिंग ऑर्डर लाईनवर जरा आम्ही फोकस करू, आणि व्यवस्थित समोरच्या टीमला डिफेंड करण्याचा प्रयत्न करू। एखादं पर्टिक्युलर टार्गेट की एवढ्या एवढ्या धावांपर्यंत थांबवायचं आहे गिरसे टीमला? नक्कीच आम्ही 40 धावांच्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू। संघामध्ये काही बदल? नाही, सध्या तरी नाही, पण काय सांगू शकत नाही। योगेश कोहली आला तर मग योगेश कोहली टॉप ऑर्डरला आमचा बॅट्समॅन म्हणून त्याची संघात भरती होईल। निश्चितच। थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा। नरेंद्र, कसा अनुभव राहिला पहिल्या मॅचमध्ये? पहिली मॅच चांगलीच खेळू आम्ही,
थोडंफार इकडे 19-20 झालं म्हणजे मे बी नवीन विकेट आहे आणि हवा पण आहे त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं मध्ये. तर या मॅचला आम्हाला त्या मॅचमधून आम्ही शिकून या मॅचमध्ये त्या चुका नाही करणार आणि चांगली बॅटिंग करूया आणि चांगला टार्गेट देऊया त्यांना. तुमच्या टीममध्ये काही बदल आहेत का? बदल नाही, सी ऑलमोस्ट सेमच टीम आहे. सेम टीम असणार आहे. थँक्यू सो मच. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मॅचसाठी. तर टॉस संपन्न झाला आहे. नक्षत्रा चौदरपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिलाच चेंडू आणि पहिलाच चेंडूवरती दरम्यान विकेट शिकेल येत असताना बॅट्समन बाद झालेत संजय. लागणारा हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बिनार संघाला. डीजे मिलिंद पहिला धक्का लागतो पहिलाच चेंडूवरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणव आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापुढची देखील आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल देखील संपन्न झालाय. पुढचा बॉल किरण आहेत गोलंदाज. ओव्हर द विकेटना लिडिंग एज लागते. चेंडू किपरच्या पाठी फेकानं चाललाय. आउटफील्ड देखील तिथे फास्ट आहे. धावा देखील इथं चांगल्या मिळू शकतील आणि तेच आपल्याला पाहायला मिळतो. शानू सरांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. हा चौकार. क्रिकेट संघ एक नंबर सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. चांगली या दरम्यान बॅटिंग करावी लागेल. विजयासाठी टार्गेट 70 धावसंख्येचं आहे. भरपूर भलं मोठं या दरम्यान लक्ष समोर उभं गेलं. त्याचा पाठला करत असताना चांगला खेळ करावा लागेल. हो नक्कीच. खरोखरच आज खांडपे संघाने मात्र राहुल इथे मात्र प्रभावित केला आहे फलंदाजीच्या जोरावर. या ठिकाणी मात्र चुकीची लेंथ आहे फुल टॉस आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रहार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पण त्यांचा 6 धावांचा इशारा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते. 10 धावा धावपलकावरती अशीच बॅटिंग करावी लागेल. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला खांडपे टीम कडनं पाहायला भेटली आणि आता देखील मात्र तशीच बॅटिंग करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर आवाज क्रिकेट संघ भिनार टीमला. ओव्हर द विकेटनं या दरम्यानचा हा चेंडू चांगला आहे. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू. षटकार आल्याच्या नंतर कमबॅक करत असताना गोलंदाज किरण. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रणव या दरम्यान सकिंग एनला आहेत फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटनं पहिले षटक मार्ग असे किरणचं. पुढचा बॉल प्रणवसाठी. या दरम्यान पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. बॅटची कडा लागून चेंडू मागे निघून गेला. षटकाराच्या दिशेनं प्रोटेक्शन आहे. एकच धावेतनं मेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 11 धावा धावपलकावरती. नक्कीच हा सामना जर आवाज भिन्नार संघाला जिंकायचा असेल तर मात्र हायलाइट क्रिकेट इथे मात्र खेळावला गेले. कारण 70 धावा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या. 70 धावांचं टार्गेट आहे. त्यात तुम्हाला नक्कीच आव्हानाचा मात्र पाठलाग करत असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगली फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पावलांचा वापर इनसाइड आउटचा फटका खूपच छान दर्शनीय स्ट्रोक. मिड ऑफला बेट केलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल डीप लॉंग ऑफच्या दिशेने. अतिशय दमदार हा चौकार पाहायला मिळतोय. दरम्यान हा चौकार येतो. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4 ना दरम्यान पुढे जाते. 15 धावा धावपलकावरती. दिनेशला आता मात्र जिम्मेदारी जबाबदारी घ्यावी लागेल. या मॅचमध्ये टीमचा कॅप्टन आहे. सिनियर खेळाडू देखील आहेत आणि भरपूर खेळाडू आपल्याला यंगस्टर पाहायला भेटले. या दरम्यान या मॅचमध्ये या सामन्यामध्ये संधी दिली दिनेश पाटीलनं नवीन खेळाडूंना. संघाची धावसंख्या स्कोर बरोबरती 15 आहे. एक खेळाडू देखील बाद झालाय. नक्कीच संधी दिली परंतु त्या संधीचं मात्र सोनं मात्र यंग स्टारना मात्र या ठिकाणी घेता आलं नाही. कारण गोलंदाजीमध्ये पाहिलं तर खूपच महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
सुरुवात संजीवने मात्र खूप चांगली केली होती संजयने, परंतु त्यानंतर पुढील 3 गोलंदाजावर मात्र हल्लाबोल चढवला गेला. त्याचंच कारण आहे की फलंदाजाने खूपच छान कामगिरी केली खानपे संघाने. इथे मात्र अडीने फटका खोदून काढलाय, डीप मिडविकेटला मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय जमिनीच्या साह्याने. मात्र एकच धाव आपण पाहतोय. गोलंदाज मार्शलने मात्र ठिकाणी माफ करा मनीष आहे गोलंदाज सुरुवात करतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर एकूण धावा आल्या होत्या 15 आणि इथे मात्र पाहतो की पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर बोर्डवरती या दरम्यान 16 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 गोलंदाज मनीष. फुल टॉस आहे, ऑन साईडला फटका देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतो. फिल्डर तिथं आहेत उपस्थित. चुकीचा चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला भेटला मनीषच्या माध्यमातून. त्याच्यावरती झालं आक्रमण दिनेशच्या माध्यमातून. हा षटकार या मैदानात 4 चौघात खेळती अशी ते बाजी, खेळती अशी ते बाजी, खेळती अशी ते बाजी. असा धिंगाणा घालून दुर्ला करती. कुठेतरी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि मात्र फुलटॉसची लेंथ आपण पाहिली आणि मात्र काय जबरदस्त प्रहार दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. साधावासाठी हा षटकार इथे मात्र पाहायला मिळाला. पुढचा बॉल या दरम्यान आताचा मात्र चेंडू अंपायरचा इशारा नो बॉलचा आलाय. चुकीची गोलंदाजी, विकेटच्या बाहेर हा चेंडू असावा आणि गोकुळ सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला. फ्रीटचा पुढचा बॉल. संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 23. पुढचा बॉल. पुण्यात गती कमी केली. बॉटमनचा सुंदर वापर ऑन साईडला. फक्त दिशा दिली त्याच्यावरती धावा नक्कीच चांगला मिळतील. चेंडूची वाट बघत होता खेळाडू. चेंडू माझ्यापर्यंत पोहोचणार आहे, मात्र तसा काय झाला नाहीये. चेंडू जातो या दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नवाब असो वाकाजी, नवाब असो वाकाजी, नवाब असो वाकाजी. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. 27 धावा फलकावरती योगी. हो नक्की छान सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते, कारण दोन्ही फलंदाज आता मात्र अटॅकिंग रोल इथे मात्र अटॅकिंग सादर करतात. दिनेश आणि त्यानंतर प्रणव. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र थोडंसं प्रेशर आपण पाहायला मिळते गोलंदाजावर आणि त्याच कारणाने चुकीची लेंथ आपण पाहिली. चेंडू उजवीची सोडून मात्र निघून जातो. पंचांचा इशारा वाईट. 28 धावा फलकावर पाहायला मिळतात. एक गळ्याच्या मोबदल्यामध्ये आवाज पड भिणार संघाची. रॅलिंगच्या आतमध्ये लहान मुलं आले आहेत, तर सर्वांना विनंती आहे की आपण लगेचच रॅलिंगच्या बाहेर जायचंय. रॅलिंगच्या आतमध्ये कोणीही यायचं नाहीये. चला आपण लवकरात लवकर बाहेर जा. पुढचा बॉल. मनीष सज्ज आहे दिनेश खेळण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस. फटका देखील फ्लॅटेत आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली पाहायला भेटली. अफेक्ट खूप चांगला होता. 100% कमेंटमेंट देत असताना मैदानाच्या आतमध्ये खानप्या संघ देखील धावा जरी चांगल्या बनवल्या असल्या तरी देखील मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्रिकेट आहे, इथनं काय होऊ शकेल. 70 देखील धावा चेस होऊ शकतील जर चांगली बॅटिंग झाली तर. हो नक्कीच. आणि मात्र इथे मात्र कुठेतरी चांगला एअरफट मात्र लगावलं डीप मध्ये आणि खरोखरच आपल्या संघासाठी 2 धावा इथे मात्र वाचवल्या आहेत असंच आपण म्हणू शकतोय. इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं फ्लॅटेड चेंडू आपण पाहतोय, परंतु नक्कीच बॅटरने चेंडूमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि त्याच कारणाने पाहतो की एक धाव इथे मात्र सहजपणे फलंदाजाने पूर्ण केली आणि एका धावणी संघटित असून की आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 31 धावा. 31 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आणि धावांचा पाठला खूप चांगला केला जातोय. 70चं टार्गेट आहे. त्या अनुषंगाने सुरुवात या दरम्यान आपण जर बघितली तर एवढी चांगली झाली नव्हती. त्याच्यानंतर आक्रमण खूप चांगला. दिनेशनं मात्र इम्प्रेस केलं. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग तो करतोय. त्याच्यानंतर प्रणव देखील चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अजूनही विजयासाठी 69 धाब्यांची गरज आहे. माफ करा 39 धाब्यांची गरज आहे. 31 धावा धावफलकावर. 70 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. फ्लॅटेड चेंडू मात्र यावेळेस फटका देखील तेवढा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. गती कमी केली होती गोलंदाजानं, त्याचा पुन्हा एकदा फायदा घेत असताना चुकीची गोलंदाजी फ्लॅटेड डिलो टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस झाला आणि त्याला पाठवला
मैदानाच्या बाहेर षटकार. हुकमाचा एक्का निखिल पाटील वनमॅन शो बॉलर तसा फेमस आमचा अक्षय पाटील सिक्स किंग ऑलराऊंडर. थँक्यू डीजे. तर काही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून घेतो. सन्माननीय शिवसेनेचे नक्की शाखा प्रमुख आहेत अतकोळी गावचे सन्माननीय मारुती शेलार यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. उपस्थित पाहुण्यांचा हा शुभ सोहळा या दरम्यान कंप्लीट केला जातो आपल्या व्यासपीठावरती. शिवाजी वडलकर माजी सरपंच यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. या सर, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. उपस्थित पाहुण्यांचं हा शुभ सन्मान अतकोळी गावचे शाखा प्रमुख शिवसेनेचं. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करूया जांभूलपेठेचे सन्माननीय रुपेश पारधी यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. सर, आपणच हा शुभ सन्मान करायचा. माझे सरपंच यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. ओपन द विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, मात्र लाईन इथनं आपल्याला चुकीची पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्डवरती. त्याच्यानंतर शुभ सन्मान केले जाईल आमच्या व्यासपीठावरती विलास शास्त्री यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. 38 धावा ओव्हर द विकेट न. या दरम्यान चेंडू देखील आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला आणि फटका देखील तेवढा चांगला. खराब फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खांडब्या संघ भरपूर चुका करत असताना या मॅच मध्ये नशिबाच्या 4 धावा येतील. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय बालाराम सुतार यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. सरपंच चषक 2021चा हा पर्व आपल्याला पाहायला मिळतो. उपस्थित पाहुण्यांचं मान सन्मान शुभ सन्मान, आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाते या व्यासपीठावरती. सापेगावचे सन्माननीय सोपान सुतार यांचा देखील शुभ सन्मान आपण करावा या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळतोय. दरम्यान कट करण्याचा प्रयत्न. लाईन पुन्हा एकदा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. 1+1 एकूण या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 44 धावा धावफलकावरती. वाशेरे गावचे मागे साहेब यांचं शुभागमन झालाय. त्यांचा आपण शुभ सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या मागे सर, आपण यायचे समोर. आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. थँक्यू सो मच. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 4-4. यावेळेस फटका चांगला आहे. समोर खेळत फिल्डर देखील इथे उपस्थित आहेत. रामचंद्र मागे यांचा आपण हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नक्की तिथे मात्र या ठिकाणी खूपच छान फलंदाजी आता मात्र या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र खांडपे संघाच्या माध्यमातून आता मात्र आपल्याला भरपूर चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक क्षण असं वाटलं की 17 धावांचं टार्गेट खूप मोठं टार्गेट आहे, परंतु त्या धावांचा मात्र सहजपणे कुठेतरी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आवाजस्फोट भिनार संघाच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी. एक गडी बाद 46 धावा. आता मात्र विजयासाठी फक्त 24 धाब्यांची गरज आणि इथे मात्र पहा पुन्हा एकदा चुकीचा चेंडू आपण पाहतोय. वारंवार चुका इथे मात्र गोलंदाज प्रेम करत असताना पण त्याचा इशारा मात्र वाईटचा पाहायला मिळतोय आणि मात्र कुठेतरी गोलंदाजावर आता प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. आता परत या तिसऱ्या ओव्हरमधील फक्त लिगल चेंडू आपण जर पाहिजे फक्त 2च चेंडू पाहायला मिळतात. म्हणजे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 23 धाब्यांची गरज. आता परत 3 अनलिगल चेंडू इथे मात्र हाताले वाईटच्या स्वरूपात. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केलं. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू खूप छान आहे. डॉट चेंडूची मात्र सांगता करावं लागेल आणि मात्र कुठेतरी जी जोडी जी चांगली पार्टनरशिप चालू आहे ती पार्टनरशिप मात्र या ठिकाणी मात्र कुठेतरी गोलंदाजाला मात्र तोडणं गरजेचं आहे. तुम्ही जर विकेट्स प्राप्त नाही केली तर मात्र नक्कीच हा सामना कुठेतरी तुमच्या हातातून मात्र निसटला सुद्धा जाऊ शकतो. ज्याप्रमाणे हे 2 फलंदाज मात्र अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र प्रस्तावित करतात आपल्या संघासाठी. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. राऊंड विकेटने फटका जबरदस्त आहे. बॉटमनचा सुंदर वापर. फटका बनवला बासमननं. पाठवला चेंडू या दरम्यान डीप स्क्वेअरच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला षटकार. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक
26 धावांचं बहुमूल्य योगदान प्रणवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टर नवोदित खेळाडू आहे, इम्प्रेस करत असताना या मॅच मध्ये आणि विजयाच्या दिशेनं आता मात्र वाटचाल. दिनेशचं देखील तेवढंच चांगलं योगदान आहे, 21 धावांचं. राऊंड विकेट या दरम्यान हा चेंडू डावा स्टिकच्या बाहेर, अजून एक खराब चेंडू. +1 एकूण या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 55 धावा धावपलकावरती. नक्कीच आता मात्र कुठेतरी आवाज भिनारचा आवाज इथे मात्र पाहायला मिळतो या सामन्यावर. कारण आता मात्र फक्त विजयापासून 15 धावांपासून आता मात्र दूर आहे. चेंडूंची संख्या सुद्धा पाहिली तर आपण पाहिली तर या ठिकाणी इथे मात्र ओव्हरपिच लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी चेंडूची वाट पाहत बसले आणि त्याच कारणाने आपण पाहतो की 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या आता मात्र 2 धाव्यांनी पुढे जात असताना 57 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी आता मात्र 13 धाब्यांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 7. म्हणजे राहुल हा चेंडू खूपच निर्णायक ठरणार आहे या दोन्ही संघांसाठी. डेफिनेटली हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 7-13चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जशास तसं प्रति उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आवाज नावामध्येच आहे दम. टीमचं नाव आहे आवाज आणि आवाज आता मात्र इथनं त्यांच्या खेळाडूंचं देखील आणि त्यांचे पाठीराखे आता मात्र इथनं आवाज करत असताना मॅचमध्ये. दरम्यान आगळावेगळा फटका आपल्याला पाहायला भेटला आणि बॅटकटची ही धाव असेल अंपायर देखील सांगत असताना. आणि अशा प्रकारे इथनं एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 58. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावेची गरज. खूपच मागड षटक आपण पाहतो या ठिकाणी. प्रेमचं करणं आपल्या स्पेलमध्ये तब्बल 21 धावा इथे मात्र त्याने खर्च केल्या आणि अनेक चेंडू आपण जर पाहिले तर या ठिकाणी अतिरिक्त या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी फेकले आणि त्याच्याच कारणे पाहतो की आवाज भिनार संघ आता मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 12 धाब्यांची गरज. 6 चेंडू शिल्लक आहेत. चला वेल कमी घ्या, क्षेत्राशी लगेच सजून घ्यायचं आहे कारण यानंतर अजून 2 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि नक्कीच दोन्ही मॅच मात्र कव्हर करण्यासाठी सज्ज आहेत समालोचक राहुल भोईर. चला वेळ कमी घ्या. गोकुळ सर तुम्हाला नंबर द्यायची विनंती की सर आपण थोडंसं खेळाडूंना स्पीडअप करा, थोडंसं आपण त्यांना सूचना द्या सर. नंबर द्यायची तुम्हाला विनंती आहे. कूल अंपायर गोकुलदास पाटील सर. नक्कीच नक्कीच पंचांची सुद्धा मात्र पाहिली तर खूपच छान कामगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पंत गोकुल सर असतील, पंत दिनेश नाईक सर असतील, पंत शानू कुरुशी असतील, पंत शकील कोटी सर असतील. इथे मात्र खूपच छान चेंडूपैकी पाहायला मिळते, परंतु यष्टीरक्षक प्रेम पाटील कोणा चूक झाली आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल. पंताचा बायचा इशारा. नॉनस्टॉप सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. गावाचा क्रिकेट संघ 1 नंबर. भरपूर चुका आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. योगेश पाटील किती चुका करणार आहे हा भरपूर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. चुका आणि फक्त चुका. शपथ झाल्या बासमन. पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू डीप मध्ये. फिल्डर आहेत, पुन्हा एकदा झाले आहे चूक. चेंडू उचलण्यासाठी भरपूर घेतला वेळ. तोपर्यंत मी इथे इथनं 1 धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 63 वरती. विजयासाठी आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि बनवायच्या आहेत या दरम्यान 7 धावा. 4-7चं इक्वेशन. काय जबरदस्त इथे मात्र मॅच पाहायला मिळाली. हाय स्कोर मॅच आणि मात्र कुठेतरी मात्र दबदबा निर्माण करण्या आवाज पण भिन्नार संघ. आणि इथे मात्र पुण्याचा डाब्या इष्टवर चेंडूची फेक आहे. चेंडू अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झालाय लॉंग नीच्या दिशेने. 1 धाव इथे मात्र पूर्ण गेली आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागणार हा दुसरा झटका आवाज स्फोट भिनार संघाला. दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत नाशिकवरून. शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहिलं जात आहे. सन्माननीय कोर साहेब त्याच्या समवेत आहेत कुक्षेगावचे शिवसेना विभाग प्रमुख रघुनाथ सीताराम पाटील आणि साईनाथ सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र समीकरण आहे 3 चेंडू आणि विजयासाठी 4
6 धाब्यांची गरज. आणि या स्पर्धेचा असा तिसरा दिवस आहे. जरी धावसंख्या चेस झाली तर प्रथमच हा विक्रम होणार आहे. टॉप एजच्या मिस्तामिंग झेलची संधी निर्माण झाली आहे आणि दुसऱ्या अड्ड्यामध्ये हा झेल पकडलाय. भरपूर चुका झाल्यात आणि आता मात्र प्रेमानं हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. गावागावात या जिल्ह्यात गाजतंय त्यांचं नाव, गाजतंय त्यांचं नाव, गाजतंय. नाही तर जी कुठेतरी जोडी आपण जर पाहिली तर कुठेतरी या ठिकाणी चांगली फलंदाजी करतो ती मात्र जोडी आता मात्र खेळाडू कक्षामध्ये मात्र माघारी परतना करणं. या अगोदर प्रणवबाद झाले तावशीच्या स्वरूपात आणि त्यानंतर आता मात्र दिनेश हा फलंदाज मात्र माघारी परतोय. नवीन आलेला फलंदाज प्रणय आणि त्यानंतर आता मात्र किरण भैर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी माहिती मिळेल की या 2 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी तब्बल 6 धाब्यांची गरज. काय जबरदस्त सामना इथे मात्र पाहतोय आपण. हायस्कोर मॅच. दोन चेंडू 6 धावेची गरज आणि आताचा चेंडू इथं आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. चुका पहिल्या चेंडू पासून झाल्या खांडपे टीमच्या माध्यमातून. आता खांडपे संघाने इथनं विचार केला. चुकांवरती आता लक्ष इथनं त्यांनी दुर्लक्ष केलं. कारण का पुन्हा एकदा जर चुका करत आलो तर आता मात्र इथनं वेळ आहे. अभि नाही तो कभी नाही. इथनं मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू 6 धावेची गरज आहे. चुका झाल्या मात्र शेवटी पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आणि या शेवटच्या षटकामध्ये आता पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलाय. मात्र गोल्डन षटकार मारून इथनं विक्रम प्रस्थापित होईल का हा देखील तेवढाच महत्वाचा असेल चेंडू. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी. नक्कीच जो प्रेशर मात्र जुगडे तोच संघ मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतो असते. परंतु इथे मात्र गोल्डन षटकारची आवश्यकता आहे. परंतु लिगल डिलिव्हरी असं वाटलं की होईल परंतु काय जबरदस्त पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मात्र या ठिकाणी अजून 1 चेंडू मात्र या ठिकाणी हात लावावा लागेल आणि आता शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावेंची गरज आहे. 1 चेंडू 5 धावेची गरज आहे. सामना जर आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. कारण का एवढ्या धावा कुठल्याही टीमनं चेस केल्या नाहीयेत. 70 धावा चेस करण्यासाठी प्रयत्न खूप चांगला केला. भरपूर कष्ट केले त्या मॅच मध्ये. आवाज स्पोर्ट्स बिना टीमनं मध्ये शेवटपर्यंत संघर्ष सुरू आहे. संघर्ष करा मित्रांनो. विजयासाठी संघर्ष करा. आपल्या गावासाठी संघर्ष करा आणि तो प्रयत्न आता मात्र सुरू आहे. कुठला संघ मॅच जिंकेल 1 चेंडू सांगून जाईल. मध्ये विजय आमच्या आयोजकांचा आहे आणि विजय सरपंच ट्रॉफीचा आहे. सरपंच ट्रॉफी 2021 हा भरपूर चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू 5 धावा. आणि या दरम्यान ऑनसाइडला खेळले आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. खांडपे संघाने विजय तर संपादन केला आहे मात्र कपाळावरती घाम नक्कीच फुटला होता. या मॅच मध्ये जो संघर्ष केलाय तो मात्र वाखाणण्याजोगा होता आणि खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला या मॅच मध्ये भिनार टीमच्या माध्यमातून. तर विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. आणि आतापर्यंत या सीझनचा जर आपण विचार केला तर मात्र 6 वेळा हे संघ एकमेकांसमोर आले आणि अणवी इंटरवाजेस खांडपे संघ तब्बल 4 मॅच मध्ये मात्र विजय त्यांनी संपादन केला आहे. म्हणजे कुठेतरी या 2 संघाचा आपण विचार केला तर खांडपे संघाच आवाज भिनार संघासमोर मात्र या ठिकाणी आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतंय. तर अनेक अभिनंदन. हार्ड लक आवाज भिनार अँड हार्ड लक दिनेश पाटील दरम्यान या स्पर्धेला. आणि खांडपे संघाला मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. कुक्षेगावचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, त्यानंतर चंद्रकांतजी पाटील आणि मेघनाथजी श्रीपत पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. या तिन्ही मान्यवरांचं मी हार्दिक